चला तर आज आपण बनवू आईच्या हातची पुरणची पोळी। माझी आई बनवते आहे पुरणची पोळी। आता हे कणिक मळते पुरणाची, तर बघून घ्या। साधारण अंदाजे पीठ घेते। आता त्याच्यात नमक टाकते, मीठ कालवून घ्यायचं म्हणजे कणिकला लवचिकपणा येतो, तुटत नाही कणिक। आता पाणी टाकते। तेल टाकून आणि थोडं पाणी टाकून तिथे ठेवून दिली तिला। आता 1 तासपर्यंत राहू द्यायची। हे बघा, तर ही चणा डाळ आहे। चणा डाळ पण म्हणतो आणि हरभऱ्याची पण डाळ म्हणतो, जी आपण पुरणपोळी बनवण्यासाठी वापरतो ती। आणि ती घेतलेली 2 माप डाळ आणि तिच्यात 4 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे। आता ती डाळमध्ये साखर मिक्स करून माझी आई गाळून घेईल। जी डाळ घेतलेली होती तिच्यात आता साखर टाकून घेऊ। 2 माप डाळ घेतलेली होती, तर 2 माप साखर आपण तिच्यात टाकतोय। पहिले डाळ थंड होऊ द्यायची, मगच साखर टाकायची, नाहीतर पुरण पातळ होऊन जातं। आता चांगलं कालवून घेऊ आणि अशा पद्धतीने डाळ गाळून घ्यायची, म्हणजे एकदम मऊ पुरण होऊन जातं आपलं। साखर टाकून अशी गाळून घ्यायची। तर इथं पुरणपोळ्या बनवते आहे माझी आई। पोळ्या ज्या मस्त लागतात आणि आईच्या हाताचं जेवण म्हणजे एकच नंबर। हे बघा, ठेवलेले हे आहे बाजरीचं पीठ, जे पोळींना लावायला घेता आणि हे गाळलेलं पुरण आहे। माझ्या आईने गाळलेलं होतं, दाखवलं होतं तुम्हाला। आणि ही कणिक जी मळलेली होती ती पोळ्यांसाठी। आता हे बघा, आता भरायचं चालू आहे। आणि मी आता माहेरी आली आहे। मायेचं सुख हे वेगळंच असतं आणि म्हणून आई बनवते आहे पुरणपोळ्या। तर अशा पद्धतीने करून घ्यायच्या पोळ्या आणि पीठ टाकायचं खाली, लाटायचं चालू आहे। तर अशा पद्धतीने बनवते मम्मी, आई माझी पोळ्या। आणि चूल पेटवली आहे, इकडं चुलीवर बनवते, म्हणजे गावाकडची स्टाईल, गावाकडच बनते गावाकडच्या पोळ्या। असं करता आणि नंतर त्याला हातावर घेता। आणि एकदम मऊ मऊ पोळ्या येतात मग। हे बघा, आता टाकली आईने पोळी। दुसरी बनवायची चालू आहे लगेच। आहे मस्त मऊ लुसलुशीत, एकदम छान। तर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा, आईच्या हातचं जेवण।